दररोज वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण कलेक्ट करत असतो. जसं की रील्स मधून, बातम्यांमधून, रेडिओद्वारे अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून कन्झ्युम करत असतो. मग एका दिवशी आपल्याला खूप बर्नआउट झाल्यासारखं वाटतं, कन्फ्यूज झाल्यासारखं वाटतं. पुढे नेक्स्ट स्टेप काय घ्यावी हेच कळत नाही. डिसिजन्स घेता येत नाहीत. याला सायकोलॉजीच्या भाषेत कॉग्निटिव्ह ओव्हरलोड असं म्हणतात. ज्याला म्हणजे मेंदूला पुढे काय करावं हेच कळत नाही इन्फॉर्मेशनमुळे. तर हे कमी करण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहेत. चला तर बघूयात. पहिली गोष्ट, बाहेरचे सगळे एक्सटर्नल स्टिम्युलस हे बंद करायचे. म्हणजे मोबाईलचे नोटिफिकेशन्स, बातम्या बघणं किंवा जे आपल्याला त्रास देतं ते बघणं पूर्ण सोडून द्यायचं. म्हणजे स्टिम्युलस कमी करायचे, ज्याने कन्फ्युजन कमी होईल. दुसरा पॉइंट, आपल्या मनात जे काही विचार येतात त्याचं दररोज एक्सटर्नलायझेशन करायचं. म्हणजे पेन आणि पेपर घेऊन लिहून काढायचं जे काही मनात वाटतं ते. त्याने गोष्टी सोप्या होतात आणि काय आपल्या मनात नेमकं चाललंय हे कळायला मार्ग मिळतो. तिसरी गोष्ट, काहीच करायचं नाही. म्हणजे व्यायाम आणि मेडिटेशन याच्यावर फोकस करायचा आणि पॉज घ्यायचा. चौथी गोष्ट, आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलायचं. याच्यामुळे आपलं मेंटल प्रेशर हे कमी होतं आणि बोलल्यामुळे आपल्या भावना ह्या व्यक्त होत असतात. तुम्ही या टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.